नमस्कार माऊली. एखाद्याचं प्राक्तनच कुठल्याशा दुर्दैवी मुहूर्तावर लिहिलेलं असतं हे देखील एक कोडच आहे. नियती सातत्याने त्याची कठोर परीक्षा घेत असते आणि तो सुद्धा सातत्याने न थकता त्याला सामोरा जात असतो. पण याच्यावरच त्याचं यश आणि अपयश हे अवलंबून असतं. हेच भोग असतात मंडळी, हेच भोग असतात. भूतकाळामध्ये आपल्या चुकांमुळे आपल्या आप्तेष्टांना दुःख सहन करायला लागलेलं असतं आणि आता त्यांच्या चुकांमुळे आपण दुःखी असतो. भूमिका बदलते पण त्रास तोच राहतो, तसाच राहतो. पण ह्या त्रासातून वाट काढणं आणि आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही असं आचरण ठेवणं म्हणजे खरं आयुष्य असतं, म्हणजे खरं आयुष्य. वा, काय रुचकर जीवन म्हणायचं. तुझी एक गोष्ट मान्य केली पाहिजे, काम लोखंडाचं असू किंवा स्वयंपाकाचं, तू एकदम चांगलंच करतो. कारण तुझ्या हाताचा गुण हा ह्यो, आणि ह्यो गुण चांगलाच. एक सांगायचं होतं मला महत्वाचं. ज्यावेळी तू मला सापडला तेव्हा तुझ्या गाठोड्यामध्ये एका स्त्रीचं चित्र होतं आणि मला तर वाटतंय की त्या चित्रावरनं आपल्याला तुझा घरचा आणि तुझ्या कुटुंबाचा पत्ता नक्की भेटल. तुला खरंच वाटतं असं? हो तर. आणि मी त्याची तयारी सुद्धा सुरू केली. माझा मित्र घेतो त्याला मी पाठवलंय. तो येताना नक्की काहीतरी ओळखीची खूण घेऊन येईल आणि तुला तुझं घर सापडत. देव करो आणि तसेच घडो. पण तोपर्यंत आपण असेच आनंदात राहूया. तुझी स्मृती गेली म्हणून तू आनंदी आहेस, पण तुझ्या घरातले असतीलच. त्यांचं काय, तुझ्या बायकोचं काय? माई, माई भिक्षा दे. माई, माई भिक्षा दे. माई, आता काय म्हणावं या नशिबाला. दिवस उजळला नाही तोपर्यंत आले भिक्षा मागायला. इथे काही भिक्षा मिळणार नाही. मागे आला होता त्याला हकललं आणि आता तू आलास. नीट बोलले ना, इथे काही मिळायचं नाही. असं करू नको माई, 2 घास तरी दे. 2 घास? अरे इथे आम्हालाच मिळत नाही तर तुला कुठून द्यायचे? इथे काही मिळणार नाही. निघ म्हणाले ना, निघ. वज्रबाहू, हा अजून झोपलाय वय? वज्रबाहू उठ. वज्रबाहू, किती वेळ झोपलाय? मित्र के तू कधी आलास? जेव्हा तुझा डोळा लागला होता तेव्हाच. असं होय. बरं ते जाऊ दे. तुला जे काम सांगितलेलं त्याचं काय झालं? ह्याच्या घरचा काय पत्ता लागला? काही यश आलं का? ह्या वेळेलाही तेच जे गेल्या वेळेला झालं. या प्रवासातही काहीच तपास लागला नाही. कल्याण नक्की कुठल्या राज्यातून आलाय, त्याचं मूळ गाव कोणतं, काहीच कळलं नाही. मला वाटतं कल्याण आपल्या राज्यातला नाही, कारण गेले 4 महिने मी संपूर्ण राज्य पालतं घातलं, पण ह्याच्याकडे असलेलं ते चित्र, त्यातली ती स्त्री सापडली नाही. तेव्हा आता तुला काहीच कसं आठवत नाही? जरा प्रयत्न तरी करून बघ. वज्रबाहू, मनापासून केलेल्या प्रयत्नांना देव नक्की यश देतो, परंतु इथं भगवंताची काही लीला असेल. आपण किती जरी प्रयत्न केले
तरी भगवंताच्या इच्छेपलीकडे आपण नाही काय करू शकत. खरंय तुझं. जय भोलेनाथ. का पाठलाग करतेस पोरी माझा? झाला तेवढा अपमान पुरेसा नाही का झाला? असे नका बोलू महाराज. जे काही झाले त्याबद्दल मी तुमची क्षमा मागते. माझ्या मनात कधीही हा विचार आला नाही की आपल्याकडे आलेल्या कुणाला रिकाम्या हाताने जाऊ द्यावे. परंतु जे काही घडले त्यात चूक कुणाची हेच समजत नाही. आमच्याकडे सगळे धन, ऐश्वर्य, संपन्नता असतानाही त्यांनी तुमची झोळी कधी भरली नाही आणि आता दारिद्र्य भरू शकत नाही. मला एकच माहित आहे की ह्यापूर्वीही माझे कुटुंब तुमच्याशी अधर्मानेच वागले आणि म्हणून आम्हाला आज हा दिवस बघावा लागत आहे. या परिस्थितीतून बाहेर येण्याचा मार्ग तुम्हीच दाखवू शकाल तर बरे होईल. आमचे पुढील आयुष्य सुखी होईल महाराज. मी स्वतः एक भिक्षेकरी आहे. कसे बसे माझे दिवस पुढे ढकलतो. उपाय काय सांगणार? तेही इतरांच्या सुखासाठी? नाही महाराज, आपण केवळ एक भिक्षेकरी नाही आहात. आपण निश्चित एक तपस्वी आहात. आम्हा सर्वांची दुरून पारख करत आहात. आपणच या संकटातून आम्हाला बाहेर काढू शकता. एक उपाय आहे, परंतु सांगा. कुठलाही उपाय असू द्या, कुठलेही दिव्य असू द्या, मी त्यातून जाईन. मुली, येत्या श्रावण मासापासून तू बृहस्पतीचे व्रत चालू कर. बृहस्पतीला पीतवर्ण म्हणजे पिवळा प्रिय आहे. त्यामुळे सर्व पीतवर्णीय वस्तू अर्पण करायच्या पूजेला. जसे पिवळी फुले, पिवळी फळे, हळद, चणे, मनुके आणि केळाच्या झाडाची पूजा करायची. पाण्यामध्ये हळद टाकून झाडाला अर्पण करायची. चणे, मनुके अर्पण करायचे. निरंजन लावून आरती करायची आणि त्यावेळी मनाने, कर्माने, बुद्धी वचनाने शुद्ध होऊन प्रार्थना करायची मनोकामना पूर्ण होण्यासाठी. पूजेच्या दिवशी एकदाच भोजन कर. पिवळे वस्त्र परिधान कर. पिवळ्या वस्तू खा आणि मनोभावे बृहस्पतीच्या कथेचे श्रवण कर. होय महाराज, तुमच्या ह्या उपायाचे मी मनोभावे अवलंबन करेन आणि ह्या उपायासाठी मी शतशः ऋणी राहीन. सुखी भव. अरुंधती, कसले पूजन करते आहेस हे? हे कसले व्रत आहे का? होय पिताश्री, हे बृहस्पती देवाच्या पूजेचे व्रत आहे. बृहस्पती देवाचे व्रत? कधी ऐकले नाही याबद्दल. तुला कोणी करायला सांगितले हे? हो, काय झाले की चांगलंय. जर हाच उपाय असेल आणि त्याने तुला समाधान लाभणार असेल तर तू हे व्रत नक्की कर. करा, नुसत्या पूजाच करा. ह्या अशा पूजा करून जर ऐश्वर्य मिळाले असते तर सगळे जग पूजाच करत बसले असते. थांबवा हे सगळं, बंद करा. वरुणिका, अगं देवाने दिलेल्या तोंडाचा वापर कधीतरी चांगलं बोलण्यासाठी कर. आणि नसेलच जमत ते तर निदान तोंड बंद तरी ठेव. का का बंद
ठेवू मी तोंड? काय चुकीचे सांगते मी? आणि सतत मलाच का बोलतात? या लाडक्या अरुंधतीला सांगा कधीतरी. ताई, पिताश्री, शांत व्हा. किमान आज तरी. नाही अरुंधती, आज या वरुणिकाला देखील कळू दे की या घरावर जी दुरवस्था आली आहे त्याला ती देखील कारणीभूत आहे. मला काही ठाऊक नाही असे समजू नकोस. ऐश्वर्य असून देखील आपल्या घरासमोरून याचक उपाशी गेले ते केवळ तुझ्यामुळे. देवळातले अभिषेक केले गेले नाहीत ते देखील केवळ तुझ्या हट्टामुळे. तू ना देवाधर्माचे केलेस ना माणुसकीचे दर्शन घडवलेस आणि त्याचेच भोग आपल्याला सगळ्यांना भोगावे लागत आहेत. छान, हेच ऐकायचे शिल्लक होते. म्हणजे जे काही वाईट घडले ते सगळे माझ्याच मुळे. मलाच टोचून बोला सगळे. स्वतःचे काय चुकले असेल हे बघूच नका तुम्ही. सगळ्यांना मीच कारणीभूत आहे. तिची स्वप्ने सत्य होतात पण त्यात तिचा काहीच अपराध नाही. उलट मी स्पष्ट काहीतरी बोलते म्हणून मीच करंटी आहे. पिताश्री, तुम्ही कशाला त्यांना काही बोललात? आता जन्मभर तिच्या मनातून हे जाणार नाही. जे सत्य आहे ते बोलण्यास का घाबरावे? आणि काय चुकले त्यात कळू दे की तिला देखील. तू चिंता करू नकोस. तू तुझे व्रत नियमितपणे करत राहा म्हणजे झाले. ऐकलं का? म्हणजे तसा अधिकृत कोणी काही सांगत नाही पण राजमहालात अशी चर्चा आहे की राजा सुक्रमांची प्रकृती काही ठीक नाही. अरे पण याबद्दल मला काहीच कसं अजून ठाव नाही. तशी फारशी कोणालाच त्याबद्दल काही कल्पना नाही. पण मुद्दा असा आहे की एवढं दीर्घ आयुष्य मिळालं असून पण मृत्यू हा कधी ना कधी तरी येणारच. पण मुद्दा असा आहे की राजा सुकर्मांच्या निधनानंतर सिंहासनाचा उत्तराधिकारी कोण? पण त्यात प्रश्न काय पडावा? म्हणजे त्याचा जो पुत्र असेल तोच ठरेल उत्तराधिकारी. एवढं सहज सुटणार गणित नाही ती. कारण दुर्दैवानं महाराज सुकर्मांचा पुत्र 1 वर्षापूर्वी भयावह ज्वरानं त्रस्त होता आणि त्याच्यातच त्यांचं निधन झालं. आता राजाला कन्याही नाही आणि पुत्रही नाही. मग आता खऱ्यानं आपलं राज्य पोरकं ठरू शकतं. मी काय म्हणतो, तू का नाही होत नवीन राजा? तशी तुला तुझी ओळख आठवत नाही. आजपासून हीच तुझी नवी ओळख. काय? हो अवश्य. आणि काही अडचण आलाच तर माझे सेनापती आणि प्रधानजी आहेतच मला आधार द्यायला. तर महाराज, जोपर्यंत आपलं हे सैनिक आहेत तोपर्यंत आपल्यावर कुठलंही संकट येणार नाही याची खात्री असावी महाराज. आली बघा बाया ही अवदसा. आली बघा बाया. इतके दिवस झाला हिचा नवरा सोडून गेला, तिला सदा आठवत देखील नसेल. नाही तर काय, फुकवता टिळवून सगळ्या गावात फिरती ही बाया. अगं इतके दिवस गेलेला माणूस परत येत नसतो. अगं तू तर धर्माचा अपमान करत आहेस. आपण सगळ्यांनी हिच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. हा बहिष्कार टाकला पाहिजे. हा हिच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. अजून तिखट बोला, हवे तितके टोमणे मारा, परंतु मला विश्वास आहे की माझे सौभाग्य आज ना उद्या सुखरूप परत येईलच. माझे पती कधीही मला सोडून जाणार नाहीत. परत येणार? आणि कधी ग? सांग तरी. तुला त्यांचा ठाव ठिकाणा माहित आहे का? बस, ह्या पुढे एकही अभद्र शब्द बोललात ना तर काय सांग तरी काय करशील?
अगं स्वतःला असं किती दिवस फसवशील? मेला मेला तुझा नवरा नदीत बुडून मेला. आता परत कधीच येणार नाही. मेला परत कधीच येणार नाही. अगं बाळा, काय झाले तुला? तू रडते का आहे? अरुंधती, अगं कोणी काही बोलले का तुला? हा, सांग ना. अरुंधती, अरुंधती. ईश्वरा, का असे वागतो आहेस? आता तुझी परीक्षा आहे. माझा विश्वास, माझं प्रेम आणि माझी साधना जर खोटी असेल तर स्वामींची ही प्रतिमा नष्ट होईल. आणि जर स्वामी ह्या जगात असतील तर ही प्रतिमा अबाधित राहील. आणि जर ही प्रतिमा नष्ट होणार असेल तर मी देखील जीवित राहणार नाही. मी असं अनेकांच्या बाबतीत पाहिलंय, ऐकलंय की अमुक एका घटनेनंतर त्यांचं आयुष्य पार बदलून गेलं. म्हणजे कोणाचा उत्कर्ष विवाहानंतर होता, कोणाचा उत्कर्ष अपत्यानंतर, किंवा कोणाचा उत्कर्ष एखाद्या घरामध्ये काहीतरी धार्मिक कार्य केलं त्याच्यानंतर झालेला दिसला. म्हणजे थोडक्यात काय तर हा दैवी इशारा असतो माऊली. ती घटना त्या व्यक्तीसाठी त्याचं भाग्य पालटवून टाकणारी ठरते. पण बऱ्याच वेळेला असं घडतं की भाग्योदय करणारी ती गोष्ट अल्पावधीसाठी आयुष्यात येते, पण ती आपल्या आयुष्यातून निघून सुद्धा जाते. मग तिच्या गमनानं परिस्थिती पुन्हा खोल खोल जाण्याची दाट चिन्ह असतात. आता अरुंधती आणि कल्याण, त्यांच्यामध्ये असलेला विरह त्या दोघांवर कशी वेळ आणेल? त्यांची प्रगती होईल का ससे होलपट होईल? पाहूया पुढील भागात. तोवर ओतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.